हॅलो, आज आपण या ठिकाणी झटपट अशी भोपळ्याची खीर बघणार आहोत। ही खीर बनवायला सोपी तर आहेच, पण खायला सुद्धा तितकीच पौष्टिक आहे। चला मग फटाफट आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी पल्लवी तुमचे कृष्णा फॅमिली व्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते। तर चला, तुमचा वेळ न घेता आपण लगेचच आता फटाफट रेसिपीला सुरुवात करूया। तर ही भोपळ्याची खीर कुठल्याही उपवासाला तुम्हाला चालते बरं का। काहीतरी उपवासाला स्वीट बनवायचं असेल तर भोपळ्याची खीर नक्की ट्राय करा। आणि श्रावण महिना म्हटलं की खूप सारे उपवास येतात, तर एकदा तरी रेसिपी ट्राय करा। आणि भोपळ्याची खीर जर शिकायची असेल तर मग व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, खूप झटपट तयार होते आणि व्हिडिओ खूप छोटासा आहे, त्यामुळे बिलकुल स्किप करू नका। चला लगेचच आता रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी घेतलेली एक भोपळ्याची फोड। आता तुम्हाला किती क्वांटिटी नुसार बनवायचा त्यानुसार तुम्ही इथे भोपळ्याचा वापर करा। आता जे भोपळ्याचा पाठीमागचा भाग आहे सालीचा, तो आपल्याला पिलरने काढून घ्यायचा आहे, किंवा बतईने सुद्धा काढला तरीही चालतो, कारण हा भाग जास्तच कडक असतो आणि त्याच्या सगट जर खिसला तर मग भोपळ्याची खीर जी आहे ती कचकच लागायला लागेल, कारण त्याचा जो पाठीमागचा भाग कडक आहे तो शिजला जात नाही। आता ही जी भोपळ्याची फोड आहे ती अशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। तुम्ही म्हणाल आता खिसल्यानंतर धुवून घेऊयात, पण तसं बिलकुल करू नका, कारण खिसल्यानंतर पाणी पकडतो, म्हणून फोड धुवून घ्यायची आणि जो वरचा असा सॉफ्ट भाग आहे तो सुद्धा आपल्याला काढायचा आहे। आणि आता हे भोपळ्याच्या फोडीचा खीस बनवून घेऊ। तर शक्य होईल तेवढं बारीक खिसून घ्या, कारण खीर फटाफट तयार होते। जर जाड खीस असेल तर खीर बनायला थोडासा वेळ लागेल, कारण खीस जेव्हा आपण परतून घेतो त्यावेळेस जाड खीस असेल तर त्याला शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो। तर हे बघा, मस्त बारीक खीस असा मी खिसून घेतलेला आहे। आता डायरेक्ट कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे। आता याच्यामधलं जे थोडंसं पाणी आहे तो संपू द्यायचंय आणि नंतर मग आपण तूप टाकणार आहोत। लगेचच तुपाचा वापर करू नका, थोडंसं पाणी संपलं खीस कोरडा झाला की मग आता भरपूर चमचाभर तूप घालायचंय। खीर जर जास्त असेल तर भरपूर तुपाचा वापर करा। आणि आता तुपामध्ये हा खीस छान परतून घेतला 5 मिनिटं की त्यामध्ये घालायचंय भरपूर दूध। आता दूध तुम्ही जेवढं जास्त वापराल तेवढी छान खीर लागते। आणि दुधाचा वापर केल्यास काय करायचं, दूध पूर्ण आळेपर्यंत ठेवायचं। दूध थोडंसं आळत आलं की त्यामध्ये नंतर साखर टाकायची, आणि आवडत असेल तर ड्रायफ्रुट्स सुद्धा टाका। आता इथे बऱ्याच जणांना दूध आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, त्याऐवजी तुम्ही फक्त साखर टाकून कोरडी खीर बनवू शकता। तुम्ही इथे गुळाचा वापर जरी केला तरीही चालतं, पण शक्यतो दुधाबरोबर गुळाचा वापर करू नका। दूध नसेल तरच मग गुळाचा वापर करा, आणि दूध असेल तर मग साखरच टाका, कारण दूध असलं आणि गुळ टाकला की मग खीर तुमची फाटायला लागेल, त्यामुळे शक्यतो दुधाबरोबर गुळाचा वापर करू नका। आणि मस्त आता साखर टाकल्यानंतर थोडंसं खीरीला पाणी सुटतं, ते पाणी संपू द्यायचं आणि थोड्या वेळ 2 मिनिटं झाकण ठेवायचं, म्हणजे जो खीरीचा खीस आहे भोपळ्याचा तो सॉफ्ट होईल आणि खीर मस्त अशी दाटसर आणि छान अशी नरम तयार होईल। तर हे बघा, मस्त झटपट अशी आपली खीर तयार झालेली आहे। दूध सुद्धा बऱ्यापैकी आटत आलेले आहे। आता तुम्हाला जर इथे थोडीशी पातळ ठेवायची असेल खीर तर तुम्ही तशी सुद्धा बनवू शकता, पण भरपूर दूध घालायचंय। आणि मग आता खीर तयार झालेली आहे, एका बाउलमध्ये सर्व करायची आहे। वरतून ड्रायफ्रुट्स गार्निश करायचे आणि एन्जॉय करायचे। कशी वाटली तुम्हाला आजची ही भोपळ्याची खीर नक्की कमेंटद्वारे कळवा, आणि आजची रेसिपी आवडली की नाही ते सुद्धा सांगा। आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर अजून सुद्धा कृष्णा फॅमिली व्लॉग्सला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आता सबस्क्राईब करा, न विसरता लाईक करा, आणि असेच नवीन व्हिडिओ बघत राहा। बाय।